आजपासून मी चॅलेंज घेते 21 दिवसाचं रेग्युलर ब्लॉग पोस्ट करण्याचं किंवा शूट करण्याचं तरी ॲटलिस्ट चॅलेंज घेते. स्वतःशी चॅलेंज घेते. बघूया कितपत हे पुढे जात आहे, काय होतंय. डेली ब्लॉगिंग करायची आहे मला. बरेच दिवस झाले म्हणते करेल, पण काही होत नाही. आज वेदर खूप छान आहे. सकाळचे 8 वाजलेले आहेत आता आणि वेदर बघा अगदी सुंदर झालेलं आहे. मे बी पाऊस येणार किंवा काय असं वाटतंय मला. आणि आमच्या बागेमध्ये छान अशी फुलं उमललेली आहेत, माझ्या आवडीची आहेत. आणि सूर्य नेहमी इथनं दिसतो, पण आज दिसतच नाही आहे. आणि छान गर्द हिरव्या बागेत मी राहते. आत्ता इथे हिला उठलेली आहे, तोवर तिला हॉलमध्ये ठेवलंय. तोवर म्हटलं मी सगळं क्लीन करून घेते. बेड सगळं ब्लँकेट घडी करते. आता जरा कूलर लावल्यामुळे जरा जास्त गार होतो. आणि मध्ये मध्येच बघा हिची बडबड पण सुरू आहे हिलाची. तिची आंघोळ घातल्यानंतर ना मी इथे आणते तिला बेडवर सगळं ड्रेस घालायला. सो त्याच्या आधी आवरलं असेल ना तर खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं. छान माझी अंघोळ झालेली आहे, सगळी तयारी झालेली आहे, नाश्त्याची पण तयारी झालेली आहे. उठल्यानंतर ना मला सर्वात पहिले हेच काम करायची इच्छा होती की बेड आवरून ठेवायचा आणि मग बाकी कामाला लागायचं. पण तसं आता सध्या पॉसिबल होत नाही. हिला झोपलेली असते, बाकी पण लोक झोपलेले असतात घरात. त्याच्यामुळे मग मी बाहेरची कामं आवरते आणि मग नंतरच इथे बेडरूममध्ये येते सगळेजण उठले की. आणि खूप घाण होऊन जाते तोवर सगळी रात्रभर. हिला सगळं काहीतरी ते आता वेचून वेचून खायला लागली ना, त्याच्यामुळे हर एक गोष्ट. आणि आम्ही तयार आहोत छान आंघोळ झाली आहे मस्त. बाथटब मध्ये आम्ही छान एन्जॉय केलं ना. मला पटापट आवरून घेते हिला, असं छान कपडे घालते तिला आणि मग परत भेटूया. हिलाची छान तयारी झालेली आहे. आता हिलाला घरी ठेवून ना मी बाहेर मार्केटमध्ये जाते. काही छोट्या मोठ्या गोष्टी आणायच्या आहेत. घरी कोणी असलं ना सांभाळायला तर बाळाला असं घरी ठेवून जाता येतं आरामात. सगळी कामं होतात. पण जर ती घरी कोणी नसेल ना तर तिला प्रत्येक वेळी सोबत न्यावं लागतं आणि हात दुखतो माझा. म्हणून मी शक्यतोवर प्रयत्न करते की घरी कोणी असेल त्यावेळेस सामान घेऊन येते. आणि इथे मी राजगिराचं सत्व बनवते आहे. त्याची रेसिपी पण मी यूट्यूबला अपलोड करेलच. आणि हे खूप जास्त पौष्टिक असतं बाळासाठी. मी छोटी मोठी रेसिपी ना शॉर्ट्समध्ये पोस्ट केले. तुम्हाला हवं तर तुम्ही तिथे बघा. आणि देन त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं, इलाला झोपवलं आणि मी ना थोडं रिलॅक्स बसले, जेणेकरून मला वेळ मिळेल स्वतःचा. घरी कोणी असलं तरच हे पॉसिबल असतं, अदरवाईज बाळासोबत राहून हे शक्य नसतं. मला तर आतापर्यंत झालेलंच नाही आहे हे शक्य. आणि मी काही माझी डायरी बघत होते, त्याच्यामध्ये काही मी स्क्रिप्ट लिहिलेल्या होत्या जे अजूनपर्यंत मी केले नाही. प्रेग्नन्सीच्या वेळेच्या होत्या आणि आता हिला मोठी पण झाली तरी त्या गोष्टी तशाच पेंडिंग आहेत. म्हणून मला माझ्यावरच हसू येत होतं. आणि बसल्या मी जरा फ्रूट्स पण खाल्ले, कारण मग हिला उठले की हे शक्य होत नाही. तिला पण भरवा, स्वतः पण खा. म्हणजे स्वतः खाता येतं त्या वेळेमध्ये, पण असं छान रिलॅक्स स्वतःचा वेळ मिळत नाही. असं निवांत बसले होते आणि विचार पण करत होते की नंतर काय बनायचं रात्रीच्या जेवणामध्ये. आणि ते हिलाचं जेवण सुरू झालेलं आहे आता. कोण दिसतंय तुझ्या हातात? काय द्यायला पाहिजे हातात दे. अगं हात नाही ना म्हणून टाकायचा. हे बघ इला. हे घे मम्मा.
काय झालं, भूक नाही ना तुला? बघत बसली बघत बसली. लगेच फार करते. दादाजी पण खाली का काय. चला, इथे हिलाचं तर जेवण सुरूच आहे. त्याच्याचबरोबर मी पुढची तयारी पण करून घेते. तिला जेवताना भरपूर वेळ लागतो. इथे मी जरा कमी शॉर्टमध्ये क्लिप टाकलेली आहे, पण तासभर कसाही जातो माझा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. तिला जेवण भरवता ती खातच नाही. माहिती नाही तिला आता कशी सवय लावावी, मला कळत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी. हिलाचं जेवण झालं, झोपी गेली. देन त्याच्यानंतर ना आम्ही आमच्यासाठी अंडा मॅगी बनवली. खूप दिवसाचं क्रेविंग होत होतं आणि इथे मी मूवी बघू. तुम्हाला नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. खूप छान मूवी आहे, मला तर आवडली. ती झोपेल तेवढ्याच वेळात मला बघायला मिळतं आणि आम्ही आता इव्हिनिंगला बाहेर निघालेलो आहे. हिला कळलं की बाहेर जाते म्हणून ती जरा जास्त खुश होती. चला, असं पण या रस्त्याची मी क्लिप याच्यासाठी घेतली की या रस्त्यावर ना एक फ्रूटवाला असतो आणि त्याच्याजवळ एक माणूस असतो जो ना छान वेगवेगळे फ्रूट्स त्याच्या डोक्याला, कपाळाला, हाताला बांधून खूप छान एंटरटेन करतो लोकांना. म्हणजे जेणेकरून एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे. बऱ्याच लोकांच्या रीलमध्ये तुम्ही बघितलं असेल. मागच्या वर्षी मी ते घेण्याचा प्रयत्न करते, पण आज तो उभाच नव्हता आणि मला जायचं होतं माझ्या धंदेकडे. जो 1 तासाचा रस्ता आहे तो पूर्ण आमचा 2.5 तासाचा झाला, कारण एवढं जास्त ट्रॅफिक होतं, खूपच जास्त. आम्हाला जाता जाता फार उशीर झाला. मध्येच आम्ही गाडी थांबवली ट्रॅफिक असल्यामुळे, वडापाव खाल्ला आणि आता आम्ही निघालो. आणि हिला जाताना काहीच त्रास दिला नाही, पण हिला येताना फार त्रास दिला. त्यांच्या घरी पण तिची रडारड सुरू होती. थोडा वेळ खेळली आणि असा होता माझा आजचा दिवस. चला, परत भेटूया, बाय.